रामचंद्र रामचंद्र एवढा सकाळी कुठे गेला? अरे रामचंद्र. अगं माई दादाने त्यांना कामानिमित्त बाहेर पाठवलं. येतीलच इतक्या. तुझं काही काम आहे का? महत्वाचं नाही ग. पूजेसाठीची हार फुलं दिसली नाहीत ना म्हणून विचार. तू जा, तुला उशीर होईल. तो येतच असेल बघ घेऊन. बरं. माई हम्म. दादाकडे थोडं काम होतं ग माझं. पण जाऊ दे. तोही त्याच्या कामात असेल, मी आल्यावरच विचार. मग आता तुझं काय महत्वाचं काम आहे ते मला सांग. मी सांगेन त्यांना. महत्वाचं नाही का काही. कालच्या कीर्तनाबद्दल काही प्रश्न होते, आल्यावरच विचार. चल येऊ मी. मधुरा, या बाबतीत मात्र कौतुक आहे तुझं. अगं नाही म्हणजे तुझं ते बाहेरचं शिक्षण आणि इथे मठातलं शिक्षण, दोन्हींचाही मेळ उत्तम साधतेस बघ. अगं माई त्यात कौतुक कसलं. बाहेरचं शिक्षण का एका वर्षात संपेल, पण हे मठातलं शिक्षण कधीच नाही. मग जेवढे प्रश्न पडतील तेवढे विचारायला नको का? आणि कालच्या कीर्तनाने तर एक वेगळीच उंची गाठली होती मला, ज्याचं निरूपण कधी थांबूच नाही असं वाटत होतं. उगाच का तुझ्या बाबांचा एवढा जीव होता दास महाराजांना? बरं झालं बाई, त्यांनी माझ्या पोटी जन्म नाही घेतला. नाहीतर आदर वाटण्याऐवजी हक्कच जास्त राहिला असता ग त्यांच्यावर. बाई येऊ मी. सावकाश. अहो काय भाऊ, माईंची पूजा झाल्यावर आला तुम्ही. अहो ताई, दास महाराजांनी पुस्तक आणायला पाठवलं ना, त्यामुळे यायला जरा उशीर झाला. बरं बरं, द्या ते त्यांना. किती मी रामकृष्ण. कृष्ण हरी साई. माई ठीक आहे पुढलं. तू पुस्तकं संस्थेतूनच आणलेस का रे? नाही हो माई, आपल्या नेहमीच्याच दुकानातून. का हो? नाही रे, अजून संस्थेतून मठात कोणी आलं नाही ना म्हणून विचार. अहो माई, अहो आपल्या मठाचं लय मोठं सप्ताह आहे यंदा. अहो त्याच्याच तयारीत असतील बघा सगळे, म्हणूनच मठात कोणी आलं नसेल. काय भाऊ, महाराज. पुस्तक आणलीत का? हा. आणि कुणाच्या सप्ताहाबद्दल बोलत होता? अहो आपल्या मठात सप्ताह आहे ना यंदा, त्याच्याबद्दलच बोलत होतो. अरे हा, यंदा खूप मोठमोठी लोक येणार आहेत. आणि विशेष म्हणजे यंदा एक वेगळेपणही दिसेल. माझ्या पांडुरंगाच्या मनात असलं तू वेगळे पण. हो माझ्या काही गोष्टी पूर्णत्वात जाण्याची वाट बघत होतो. पूर्णत्व मिळालं, प्रतीक्षाही संपली. आता निर्णय घेण्याची वेळ. मी काही समजले नाही. सांगेन माहिती. हरकत नाही. रामचंद्र जरा आत ये रे, माझं काम आहे तुझ्याकडे. दास महाराज, हे पुस्तक कुठे ठेवू? मजुराताईसाठी आणली. तुझ्या खोलीत जाऊन ठेवा. रामकृष्ण. दास महाराज, उशीर झाला का आम्हाला? अरे नाही, तुमच्यासाठीच थांबलो होतो. घ्या. योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिल शक्तिधरा स्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्. बरं दास महाराज, आता आम्ही निघतो. उशीर झाला. अरे लगेच निघतो? अहो आज एकादशी आहे ना, आणि संस्थेत पण पूजेला उशीर झालाय. बर, मला सांगा, अभ्यास कसा चाललाय दोघांचा? अहो व्यवस्थित चालू आहे. मराठीचा ते आपलं बघा, शब्दांचे धातू, धातूंचा अर्थ, अर्थांच्या शब्दांचा, धातूंच्या शब्दांचा काय चालू आहे? मराठी भाषेचं व्याकरण चालू आहे. हा, कोण शिकवता आणि ते? नाथ महाराज. हा, त्यांनी- बोला. येतोय का आवाज? नाथ महाराजच आले. हॅलो हॅलो, आज बरा फोन उचलला. हा अहो, 8 दिवस झाले म्हणलं कीर्तन करून. ऑनलाईन पैसे पाठवतो म्हणला होतात ना. हो माऊली, 3 टाइम मेसेज चेक करतोय मी. हे बा, कीर्तनकारांना द्यायला पैसे नसतील तर हा? दुपारपर्यंत पैसा अकाउंटला पाठवा. 3 वेळा फोन करायला मला. ठेवा फोन. जय हरी. मग अजय देवगण किती वाढले ते? टोपी कुठे आहे? टोपी टोपी आहे ना. घातली का नाही? धोतर? अहो धोतर पण आहे. मग घातलं का नाही? आपण कोण आहोत, काय आहोत, विसरलं का? लागलं बाहेरचं वारं. महाराज तसं नाही. तसं नाही, मग कसं? घरून थोडा वेळ घरून थोडा वेळ संस्थेत पोहोचलो आणि बॅग ठेवून लगेच इकडे आलो. कारण आम्ही तयार. अहो, नाथ महाराज, थांबा जरा. काय लपवतोय खिशात? काय नाही. हा? अहो खरंच जाऊ दे ना महाराज. काढा, काढा. अहो जाऊ दे ना. काढा ते मोबाईल.
अच्छा म्हणून चिठ्ठी घालून आले अहो यांच्या घरच्यांना किती वेळा समजावून सांगितलं आम्हाला विचारल्याशिवाय यांना काही देत जाऊ नका म्हणून पण ऐकतील तर ना बाल हट्ट आता सगळं चित्त येतच नाही नाही हे पहा भजन हा? कीर्तन आपल्या पांडुरंगाचे फोटो हे सोडून दुसरं काही नसावं चला 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 काळानुसार त्यांच्यातही थोडेफार बदल होतीलच. अहो, दास महाराज बाहेरचे फार वेगळ्या नजरेने पाहतात आपल्याकडे आणि असले बद्दल काय कामाचं वेगळं आपलं काहीतरी करायचं नाथ महाराज रामकृष्ण हरी माई रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी काय म्हणते तुझी तब्येत व्यवस्थित आहे. दर्शन घेतो. पांडुरंग हरी वासुदेव हरी अहो, चटई करते नको. अहो नको माई नको काय करायचं होतं चटाईचं मठाच्या आशीर्वादानं मोठी संस्था झाली आहे आपली पण कीर्तन केसरी नाथ महाराजांचा मुक्काम मात्र अजून इथेच असतो अहो ठेवी आनंदे चहा घेणार चहा चहा चालेल बाई चहा आणते. चालेल पांडुरंग. मला वाटलं कुठेतरी बाहेर गावी असाल. अहो हो एक नियोजित सप्ताह होता ना बर पण ऐनवेळी त्या गावचा डिसिजन बदलला का बरं? आता ते सप्ताहासाठी जमवलेला निधी त्या गावच्या इतर विकास कामासाठी वापरायचा आहे म्हणलं वापरा आता आपण डायरेक्ट नाही कसं काय म्हणणार बरोबर पण दास महाराज मी सांगतो ना तुम्हाला अहो त्या गावच्या इतर विकास कामांचं उद्घाटन हे पुन्हा एकदा आपला हरिनाम सप्ताह ठेवूनच करतील अहो कीर्तन केसरी नाथ महाराजांचा शब्द आहे हा खरंय. दास महाराज आपल्यातून एकाला बी सुटका नाही हा. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी अरे वा अगदी वेळेत आगमन झाला आज प्रकाश महाराजांचं आता दास महाराजांचा आदेश म्हटल्यावर त्यात आदेश कसला आदेश नाथ महाराज जगन्नाथ माऊलींच्या वैकुंठवासानंतर या मठाचे उत्तराधिकारी जरी कार्तिक महाराज असले तरी जगन्नाथ माऊलींचा यांच्यावरती किती जीव होता हे आपणास ठाऊक आहे. प्रकाश महाराज शेवटच्या काळात तुम्ही खूप सेवा केली त्यांची. सेवा दास महाराज आमची सेवा ही माऊलींच्या डोक्यापाशी होती आणि तुमची पायापाशी. माऊलींचे डोळे उघडले ते थेट पायाशी असलेल्या दासावर आणि पुढे असो त्यांची सेवा करणं हे आमचं कर्तव्यच होतं. तुम्ही बोला का बोलावलं? हा, बोलूयात पण अजून कार्तिक महाराज यायचे. अहो ते सकाळी संस्थेबाहेर गेले त्यांचं काहीतरी महत्वाचं काम आहे असं म्हणाले. असं कसं आता दरवेळेस आता आम्हाला सांगून जातात ते तर सोबत तरी घेऊन जातात ना थांबा फोन करून. नाथ महाराज 2 मिनिटात विचारतो अहो नाथ महाराज ते संस्थेत परत येतीलच त्यावेळेस बोलूया त्यांच्याशी. दास महाराज तुम्ही बोला. अहो विशेष काही नाही. मठ स्थापनेचा दिवस आणि जगन्नाथ माऊलींचं पुण्य स्मरण हा योग एकाच दिवशी येतोय. हो आणि कार्तिक स्वामींची त्याबद्दल मोठ्या नियोजनाची तयारी चालू आहे बरं उत्तम. पुढे हा तर हा योग साधून आपण एक चांगली सुरुवात करूया. महाराज चांगली सुरुवात आपण मठात जो हरिनाम कीर्तन सप्ताह आयोजित करणार आहोत त्यात काल्याचे कीर्तन मधुराताईंचं असावं असं वाटतं. दास महाराज म्हणजे ही ती गोष्ट होती तर जी पूर्णत्वास जाण्याची तुम्ही वाट पाहत होता. पण दास महाराज तुमचा हा वैयक्तिक विचार झाला. म्हणजे तुमची सहमती नाहीये का? हो नाही दास महाराज तसं नाही पण आपण त्यांना प्रवचन करण्याचा कथा करण्याचा अधिकार दिलेलाच आहे ना मग आता हे मग नवीन काय कीर्तनही करू देऊ की? अहो पण फळाच्या या आधीच्या इतिहासात असं घडलं नाही कधी. प्रकाश महाराज अजून किती विलंब? चला माई तो संस्थेतील साधक मंडळी मधुकरी मागून आली असते त्यांना नीट शिकवावं लागेल की परंपरा काय असते आणि ती एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे कशी सोपवली जाते. चला अहो प्रकाश महाराज दास महाराज अहो निर्णय घेणारे आम्ही कोण? कार्तिक स्वामी आल्यावर सविस्तर बोलूया त्याच्यावर त्या. जय हरी. पण मी काय म्हणतो प्रकाश महाराज आपण बोलू ना प्रकाश महाराज माई अहो तुम्ही नका काही काळजी करू घ्या जरा आज वेगळे विचारत होते वाटतं मी संस्थेत बोलेल त्यांच्याशी दास महाराज अहो मलाही तसंच वाटतं कार्तिक स्वामींना येऊ द्या मग आपण काय तो निर्णय घेऊयात ना हा? माई काळजी करू नका जरा नीट मग का हा? रामकृष्ण रामकृष्ण. येतो दास महाराज काही काळजी करू नका. अहो सगळ्यांचे येते आहे अधिकार. कलियुगी उद्धार हरीच्या नामे. मधुराशी बोलून घ्या सारं काही.
सगळ्यांची येथे आहे अधिकार. सगळ्यांची येथे आहे अधिकार. कलियुगी उद्धार हरीचा नामे. संजय महाराज ऐका नाही घरी. ओ संजय महाराज, हा बोला. काय कामच होते का? नंतर येऊ मी. नाही महत्वाचं नाही काय, बोला. बाई काम तसं महत्वाचं नव्हतं. हा. फक्त एवढंच विचारायचं होतं की पुढच्या एकादशीला रिकामी येतं तुम्ही. आहे पण का हो? अहो वस्तीवर बारुडाचा कार्यक्रम ठेवलाय आणि तसं पण कीर्तन सोडल्यापासून तुम्ही बारुडच करता म्हणून विचारायला आले होते. नाही खरंय तुमचं, पण तुम्ही नव्हतं यायचं. निरोप पाठवला असता तरी मी स्वतः आलो असतो. अहो तसं अजून एक विचारायचं होतं. हा. हल्ली मठात ज्ञानेश्वरची पारायण आणि कीर्तन दिसत नाही तो. नाही नाही तर काय ना काय चालूच असते की. अरे वा, तुम्ही बरं एवढ्या ओढीनं विचारायला आलात. आज नाही हो बाई. हे आमच्या सासू सासऱ्यांचं तुम्हाला म्हणून सांगते. बसा ना. अहो, आमचे सासू सासरे दिवसभर घरात नुसतं पडलेले असतात. म्हणलं तिकडं मठात काय करायचं तर तेवढीच माझी सूट करते. तरीच नाहीतरी म्हणलं माऊलीच्या ज्ञानेश्वरीला एवढी किंमत कुठली. म्हणजे बाई कधीतरी स्वतःसाठी स्वतःच्या मुलांसाठी पण विचारायला येत चला ही पारायण कीर्तन कधी येत. आता सासू सासऱ्याला धड दिसत नसेल, ऐकायला येत नसेल, शरीर धड नसेल त्यांचं, मग घरात राहतो म्हणून मठात द्यायचं पाठवून. अहो जगण्याचे मूळ संस्कार जर म्हातारपणे होत असतील तर काय कामाची ती ज्ञानेश्वरी. हे म्हणजे अगदी आंधळा मेल्यानंतर दृष्टी दिल्यासारखं झालं नाही. ते महाराज पारायण कीर्तन आहेत का नाही तेवढं सांग. असते तर कळवते. माझं जाणवत नाही तिकडे या. म्हणून आम्हालाच यावं लागतं इकडे. दास महाराज घ्या आता त्यांनाच विचारून सगळं. अहो काय नाही हो, फक्त एवढंच विचारायचं होतं की यंदा मठात ते ज्ञानेश्वरचे पारायण कीर्तन दिसत नाहीत ना. अहो नियोजन चालू आहे काय कळव लवकर. बाई थोडे दिवस घ्या सासू सासऱ्यांची काळजी, नंतर कायमची सुटका होईल. बरं बरं येते येते दास. सासू सासऱ्यांची सुटका. आपल्या मठाचे खरे उपयोग यांनाच कळाले दास महाराज. कामात दिसतात. कामात आणि आम्ही हा अभंग मुळात घराबाहेर मी लावलाच त्यासाठी. त्या अभंगासारखं जगणं रिकामा. हो मग हे एकनाथी भारुड कशाला बरं? महाराज आम्ही कीर्तन सोडलंय त्याचं मूळ नाही. प्रबोधनाचं. अगदी बरोबर. यावेळेस जर मला वारीत येऊ दिलं नाही ना तर मी गावोगावी जाऊन भारुडांनी सारं काही समजून सांगणार आहे. राम. बरं तुम्ही कसं येणं केलं? अहो काही नाही, मनात काही गोष्टी होत्या, म्हणलं मन मोकळं करायला यावं तुमच्याकडे. त्याचं मूळ कारण तुम्हालाच समजेल ना म्हणून. नाही फारच फिलॉसॉफिकल बोलायला लागलाय तुम्ही. बरं बोला. मधुराताईंचं आता शिक्षणही पूर्ण होत आलंय आणि मला वाटतं आता ती वेळही आली. कसली वेळ? ताईंनी आता कीर्तनासाठी उभं राहावं असं वाटतंय. दास महाराज अहो केव्हापासून ही गोष्ट फक्त मनातच होती जी बोलायला एवढा वेळ लावला तुम्ही. कीर्तनासाठी माझ्यासोबत जागोजागी येण्याचा त्यांचा निर्णय होता, पण आता या सेवेप्रती त्यांची वाढत जाणारी ओढ फक्त भक्तीची नाही, अभ्यासूही आहे. तुम्ही तुमचं मत कळवा. दास महाराज विचारताय काय? ही गोष्ट कधी आनंदाने स्वीकारेल मी. तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही, आपल्याकडे सगळे निर्णय कोण घेत ते. आता काळ बदलला म्हणल्यावर त्यांनाही थोडंफार बदलावं लागेलच. या माणसांनी काळाचा विचार केला तर ना. ही माणसं थोडीच काळाचा विचार करतात. ते इतिहास इतिहास म्हणणार आणि नवनिर्माण दावणार जो गरजेचा आहे. आणि लोकांपुढे अज्ञान उघड पडण्याची वेळ आली की संतांच्या वचनांना त्यांच्या अभंगांना याच लोकांपुढे ठेवणार आणि पुन्हा यांच्या मनात अखंड तेवत राहणार. बस मग असं करूयात का? आपण बदलूयात. प्रवाह हा प्रवाह आहे. प्रवाहाच्या उलट जाल तर माझं जगणं पत्रिका. मठाच्या फार जबाबदाऱ्या आहेत आता तुमच्यावर. अहो, संजय महाराज जबाबदाऱ्या तर पूर्ण करतोय. स्वीकारलं तर ठीक, नाहीतर आम्ही तुमचेच मित्र. परिणामाची चिंता करणार नाही. अहो, तुमची आजही गरज आहे. अभयदान देई मज दातारा कृपेच्या सागरा माय बापा. देहभाव ठेविला मी तुझ्या पायी आणि कमी काही तुझेने. बोला पुंडलिक वरदा. ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज
उत्तम बसा. यंदा आपल्या पदात सप्ताहासाठी जेवढी महाराज मंडळी येईल ना त्या प्रत्येकाचं स्वागत अशाच पद्धतीने होईल. बसा. बोला मला कुठल्या अभंगाची अडचण आहे विचार. मला महाराज आहेच का अडचण तुम्हाला विचारा. हा द्रव्य घेऊन अख्ख ताजे करीती उभयता जाती नरकामध्ये तयाची या दोषा नाही परिहार वेदाचा विचार कुंठितेची हाच अभंग आहे महाराज. दुसरा नाही सापडला. हा अभंग निरूपण नाही का चालणार? नाही नाही चालेल ना चालेल चालेल. घ्या आणि छान निरूपण करायचं. हो हो काय हो हो काय हो हा? काय बिघडलो कीर्तनकारांना पैसे घेऊन कीर्तन केलं म्हणून आपल्याला पोट नाही तर शासन पेमेंट करतं. आता तर ज्याचं पेमेंट आधी त्याला जास्त कीर्तन आहे. असं घेऊ नका तो अभंग नाही तर भर कीर्तनात जोड्यानं मार खाल. वरून पुढे बसलेले म्हणतील लोका सांगे ब्रह्मज्ञान स्वतः कोरडे पाषाण. आणि ते दिवस गेले लावला बुकान राहिला उभा. एवढी घेऊ नका म्हणे. जगायचं कसं अजून एक कोणाला काय अडचण. महाराज हा. शोधिताची नये आता उघडतो पाय आता दिसू ते नये असं असं काहीतरी विचारत जाऊ माणसाला. काय समजत नाही घेऊ नका. हा स्वानंद जगद्गुरु संत तुकोबारा यांच्या वैकुंठ गमन या विभागात हा अभंग येतो. पुढे अहो मग सगळ्यांवरच प्रेम करणाऱ्या तुकोबांनी असा अभंग का लिहिला असेल? निवडक तुकोबा. काय निवडक तुकोबा या माझ्या पुस्तकात त्या अभंगाचं सविस्तर विश्लेषण लिहिलेलं आहे मी. माझी पुस्तकं वाचत आहे तुम्ही. ऐका बरोबर. ज्या माणसानं आपल्या अभंगातून प्रत्येक अडचणीवरचा मार्ग काढून दिला, खरं काय खोटं काय याची उघडगोड मांडणी करून दाखवली, थोतांड लोकांच्या आहारी गेलेल्या समाजाला नवीन दिशा दाखवून त्या नव्या वाटेवर आणून सोडलं. पण अशा माणसाच्या वाट्याला काय आलं बोला काय आलं. याच लोकांनी अपमान केला त्यांचा, त्यांच्या ज्ञानाचा अपमान केला, आपल्यासाठी लिहिलेली गाथा आपणच पाण्यात बुडवली. म्हणून माझे तुकोबाराय म्हणतात आता दिसू नये जना ऐसी कर नारायणा. या लोकांना मी दिसूच नये पण तुझ्याकडे बोला विठ्ठला, पण तुझ्याकडे बोला. कळालं नाथ महाराज हा? झाले का? हो झाले. ए यांना जर अभंगाची अडचण होती झाले. कार्तिक महाराज आले तसं कळालं. आराम करतात मग, झाले. काल मठात घडलेल्या प्रकाराबद्दल तुम्ही बोललात का त्यांच्याशी? नाही मी नाही बोलू काही. यावरती बोलूयात जरा. तुम्ही हो पुढे मी आलोच. तुम्ही चला आज ज्या गोष्टी शिकवल्यात त्याचा सराव करा. हं? चुकता कामाने सगळे समोर. महाराज अहो हरिपाठाच्या वेळेला एवढी शांतता कशी? म्हणून म्हटलं आपणच जाऊन पाहून यावं जरा. अहो, नाही नाही ते घेणारच होते पण मी त्यांना थांबवत होतो ना. स्वनंद अभंगाची अडचण होती. स्वनंद चला माझ्या टेबलवर ते पुस्तक ठेवलेले आहे. विसरू नका सराव करत राहा. मला छान प्रगती मधू करायची. हा आता प्रश्न वगैरे विचारतात. आता तुम्ही शिकवताय म्हटल्यावर काय? महाराज तुम्ही अचानक आलात. तुम्ही तर 2 दिवसानंतर येणार होतात ना? हो, त्या मंडळींना निमंत्रण द्यायला 2 दिवस लागतील असं वाटलं होतं आम्हाला. अहो पण झालं लगेच. महाराज अहो निमंत्रण देण्यासाठी तुम्हीच जाण्याची काय गरज होती? आमच्यापैकी कोणाला तरी पाठवायचं अथवा फोन लावायचं. अहो ती सगळी महाराज मंडळी तुमच्या एका फोनवर संशय हजर झाली असती. अगदी खरं आहे तुमचं. ती मंडळी आपल्या फोनवर सुद्धा आली असती. पण यावेळी फक्त सप्ताहाचं निमित्त नाही, जगन्नाथ माऊलींचं पुण्यस्मरण आहे आणि त्यासोबतच आपल्या मठाचा स्थापना दिवस.
म्हणून म्हटलं फडकरी या नात्याने आपण स्वतः जाऊन त्यांना निमंत्रण द्यावं. महाराज तुम्हाला सांगतो, आम्ही सांगायच्या आधीच त्यांनी आपापल्या जबाबदाऱ्या घेऊन टाकल्या. आपलं कामच हलकं झालं की. पांडुरंग हरी वास. दास महाराजांनी काल मठामध्ये बोलवलं. अरे वा, म्हणजे त्यांनी सप्ताहाच्या नियोजनाची तयारी सुरू केली वाटतं. वा. नियोजनाच्या तयारीच होतं, पण एका मोठ्या बदलाचं. नाही, त्यांनी केवळ एक प्रस्ताव मांडलाय. बाकी सगळे निर्णय हे आपल्याच हातात आहे. नाही, आम्ही समजलो नाही. जरासं स्पष्ट बोला. आपल्या फडाचं यंदाचं काल्याचं कीर्तन आपल्या फडाच्या नियमांच्या परंपरेत एक मोठा बदल घडवून आणणार असेल. पांडुरंग हरी, म्हणजे यावेळी दास महाराज आमचं ऐकतायत, स्वतः काल्याच्या कीर्तनाला उभं राहतायत. नाही म्हणजे तुम्हाला मान्य आहे ना महाराज? अहो, दास महाराज आणि माझ्यामध्ये ज्ञानाचे कितीही मतभेद असले तरी आपल्या नियमांपुढे आम्ही पुरुष कीर्तनकार स्वीकारला असता. पण आपल्या फडात जर स्त्री कीर्तन करणार असेल तर बाकीचे नियम आम्ही तरी का पाळायचे? उद्या फडकरी म्हणून घ्यायला आम्हाला देखील आवडेल. फडाचे बाकीचे नियम आम्ही मान्य करतोच. महाराज बसा. अहो खरंच बसा. नाथ महाराज तुम्ही ऐका. ऐका, हा फडाचा कारभार आम्ही स्वतःच्या इच्छेने स्वीकारलाय का? नाही, जगन्नाथ माऊलींच्या अकाली वैकुंठवासामुळे आम्हाला तो स्वीकारावा लागला. तोही त्यांचा उत्तराधिकारी म्हणून. अहो, मग तो कारभार चालवायला एखादी स्त्री चालेलच की. प्रकाश महाराज, म्हणजे दास महाराज आपल्या सप्ताहामध्ये एखादी महिला कीर्तनकार बोलवायचं म्हणतायत का? मग काय असेल ते स्पष्ट बोला. अहो, ते आपल्या मधुराला कीर्तनासाठी उभं करायचं म्हणताय. राम कृष्ण हरी. स्वानंद, आपण हरिपाठ बोल. मी बोलतो. मला कीर्तनासाठी. हो, आणि त्या जर कीर्तन करणार असतील तर पुढे जाऊन आपली गादी देखील सांभाळतील ना. मग कशाला हवेत आपले नियम? आपला फड दुसऱ्या एका फडामध्ये विलीन करून टाकू, मित्र पक्षासारखा. चालेल? प्रकाश महाराज, बरं हा निर्णय दास महाराजांचा आहे की स्वतः मधुराचा? मधुरा काही त्यावेळेस तिथं नव्हत्या. आणि माई? माई काय बोलणार या सगळ्यांना? अजून कोण कोण होतं मठात त्यावेळी? दास महाराज देखील होते. नाथ महाराज, मग तुम्ही काय बोलला नाहीत का? महाराज, मला पण त्याचं विशेष काही वाटलं नाही म्हणून नाही बोललो मी. तुम्हाला विशेष वाटलं नाही? मग परवानगी देऊन टाकायची की. मी कशी परवानगी देणार ना? आणि यांच्यासारखं तडकाफडकी बोलून निर्णय घेण्यापेक्षा मला वाटलं आपण या गोष्टी शांत डोक्याने सोडू शकतो ना, म्हणून नाही बोललो मी काही. हो, पण मी त्यांना म्हणलंय की तुम्हीच काय तो निर्णय घ्या. आपण आम्हीच का निर्णय घ्यायचा? तुम्हाला स्वतःला कळत नाही का कुठल्या विचारांना खतपाणी घालायचं ते? आणि आम्हाला वाटतं तुम्हाला काही वेगळं सांगायची गरज नाहीये. दास महाराजांना बोलवलं तू काय? नको, उगाच त्यांच्या मनात वेगळा विचार यायचा. उद्या मठात जाऊन बोलेन मी त्यांच्याशी. आणि तसंही माझ्या शब्दाच्या बाहेर जाणार नाहीत ते. महाराज, मी येतो. थांबा. ही गोष्ट मठाच्या आणि संस्थेच्या बाहेर पडता कामा नये. या नाथ महाराज थांबा. आपल्या फडाचे नियम तुम्हाला माहितीच आहेत की पुन्हा चांगले समजावून सांगावे लागतील? चूक झाली महाराज, मी या सगळ्या गोष्टी मठातच बोलायला लागलो. असू द्या. आता ऐका, आपल्या सप्ताहाची एक निमंत्रण पत्रिका बनवा. त्यात फक्त काल्याच्या कीर्तनाची जागा रिकामी असू द्या. मी सांगतो तुम्हाला कुणाचं नाव घालायचं. या बोलो. आराम करा. संतांचे संगती मनोमार्ग गती श्रीपती येणे पंथी. रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा आत्मा जो शिवाचा राम जप. राम कृष्ण हरी. निघतो मी.
काळजी घ्या हो आणि रामचंद्र येतोय ना तुमच्यासोबत? भाऊंनाच घेतलंय सोबतीला. संजय महाराज हो माई, आता पूर्वीसारखे ते मठात येतच राहतील. महाराज अहो पण किती दिवसांनी? हो माई, आज यावंच लागेल. तर मधुराताई आहेत आतमध्ये. मी घ्या सारं काही बोलू. मी निघू, मला उशीर होतोय कीर्तनासाठी. दास महाराज अहो काम होतं तुमच्याकडे. कसलं? या अभंगाची चाल आणि अर्थ जाणून घ्यायचा होता. हो पण आता तर मी कीर्तनासाठी बाहेर गावी निघालोय. दास महाराज सांगा त्यांना, मुलं संस्था सोडून तुम्हाला विचारायला आली. आणि तशी अभंगाची चाल गावी ती तुम्ही. बसा सगळे सांगतील. या माई. भाऊ येताना एक टाळाही आणा आतून. आता कीर्तनातल्या अभंगाची चाल आपण सुरू करावी खरी, पण कीर्तन ऐकणाऱ्याने ते पूर्ण करावे. तल्लीन तर एवढं व्हावं की टाळीचा ठेका सुद्धा चुकू नये. हीच तर खरी जादू आहे आपल्या वारकरी संगीताची, जी अजूनही काय अनुभवा वाचून सोंग संपादने नव्हे हे करणे स्वहिताचे नव्हे. केली ना सहज पूर्ण. चला आता चाल आपण गाऊ आणि ताई त्याचा अर्थ सांगते. वा. अनुभवा वाचून सोंग संपादने नव्हे हे करणे स्वहिताचे काही नको बोलू बाहेरल्या रंगे स्वार्थतेची सेवे बहुरूपी रूपे नटला नारायण सोंग संपादून जैसा तैसा सोंग संपादून जैसा तैसा झाड मुन वंदियले माथा परी तेरी अर्थान मिळे माझी पाषाणाचे नाव ठेवियले देव ऐकताळी भाव पैत तैसा तुका म्हणे त्याचा भाव तारी त्यास अहम भाविनाश तोची पावे अहम भाविनाश तोची पावे अहम भाविनास तोची पावे. या ताई, करा आता या अभंगाचं निरूपण. या. आता सरळ अर्थानं सांगायचं झालं तर बरं मला सांगा, एखाद्या गोष्टीचा सोंग घेऊन त्याचा भास निर्माण करता येऊ शकतो, पण त्याचं मूळ स्वरूप करता येऊ शकतं का? नाही. तसेच चव, स्पर्श अथवा ज्ञान या सगळ्यांचं सोंग घेऊन जगणं म्हणजे दगडात देव शोधल्यासारखं झालं. आणि त्यात जर ज्ञानाचा अहंकार निर्माण होणार असेल तर मग स्वानुभवाची जोडच नाही असं म्हणावं लागेल. आता हे जर लोकांशी एकरूप होऊन सांगायचं झालं तर साखरेची गोडी ही खाल्ल्यानेच, मायेचा स्पर्श हा आईनेच, त्याप्रमाणे ज्ञान हे फक्त अनुभवानेच. म्हणून अनुभव हाच सर्वश्रेष्ठ गुरु. कळालं? आज खर तर सगळेजण पाहिजे होते मठात, मग त्यांना पटलं असतं. मी हा अट्टहास का धरलाय ते. असो, आजच्या कीर्तनाची चाल आणि एक वेगळा विषयही मिळाला. दास महाराज, अहो आज सगळेजण मठात असायला हवे होते म्हणजे. अरे मग त्यांना पण ताईंचं बोलणं ऐकायला मिळालं असतं ना. आणि बरं का पोरं, आपल्या मठाच्या सप्त्यात यंदा काल्याचे कीर्तन मधुरताई करणार आहे. ताई तुम्हाला चांगले आयती टाळकरी मिळाले बरं का. ताई, अरे असू दे. बरं चला आता, तुम्हालाही उशीर होत असेल संस्थेत जायला. चला भाऊ, या लवकर. खरं तर सगळेच असायला हवे होते मग. आलेच मी. मधुरा आहोत ते. महाराज मी पाणी घेऊन. बरं संजय महाराज, चला आता मी पण निघतो. दास महाराज बरोबर कीर्तनाला जायला उशीर होईल. येतो. नाही थांबा. तसे इथे बाहेरगावी कीर्तनाला जाताना मंदिरात पाया पडून जातात.
म्हणजे बराच वेळ शिल्लक आहे आपल्याकडे अजून. माझं काम होतं तुमच्याकडे. या बसा. अहो वर बसा ना. अहो, नाही ना, असं भाऊ वर बसा. बरं मला सांगा, तुम्ही गावी कधी गेलाय? नाही म्हणजे गावची खबर बात आम्हाला पण सांगत जा कधीतरी. संजय महाराज, आता गावाकडची कसली आठवण येते व आम्हाला. आता इथं मठातच रमायला होतंय बघा. माऊलींबरोबर इथं आलो आणि इथलंच झालो बघा. आता फक्त परमार्थ त्याचं नाव वा, कोणी सांगितलंय? बघा. आता अहो परमार्थ करायचं म्हणलं एवढं करायला नको आहे. आणि अगदी बरोबर आहे तुमचं, पण कुठल्या संतांना लिहून ठेवलंय असं? संजय महाराज, अहो आपल्या मठात होणाऱ्या कित्येक कीर्तनात आम्ही हेच ऐकत आलोय. भाऊ, आम्हा कीर्तनकारांवर कुठे विश्वास ठेवताय? मला सांगा, तुम्ही कुठं वाचलंय? मग घ्या ती गाथा आणि अर्थासकट जाणून घ्या. आम्हा कीर्तनकारांचा परमार्थ हा निवळ आता अर्थकारणावर आला. अहो काय बोलताय संजय महाराज, मी काय ऐकलंय तुम्ही कीर्तनासाठी कोणाकडून 1 रुपया बी घेतला नाही. जगन्नाथ माऊलींचे शिष्य आहेत आम्ही, एवढे संस्कार तर असणार. आता विषय निघाला म्हणून सांगतो. माऊलींना बोलवतील तिथे ते कीर्तनाला जायचे, अगदी गावोगावी खेडोपाडी एसटीने किंवा मिळेल तेव्हा. पण कधी कोणाकडून कीर्तनासाठी 1 रुपया घेतला नाही त्यांनी. खाऊ जाता येता भूक लागली तर मिळेल त्या अन्नावर भागवले या माणसाने. पण कीर्तन हा केवळ एकमेव सेवा धर्म मानला. आता एवढ्या मोठ्या माणसांचे शिष्य आम्ही, हे भाग्यच म्हणायला हवं की नाही आमचं? अहो तुमचं कसलं भाग्य. बरं? बाबा जाऊनही ते गेले तसं कधी वाटलंच नाही. फक्त तुमच्यामुळे ते जाऊनही सतत आमच्या सोबत राहिले तुमच्या रूपात. मग मला सांगा भाऊ, आमच्या दोघात भाग्यवान कोण? ते मी कसं सांगणार ताई, तुम्ही तुमचंच ठरवा ना. संजय महाराज, चल येतो आता, उशीर होईल मला. चला मधुरा ताई, येतो. रामकृष्ण. नाही, थांबा. आधी घरी जाऊन बायका पोरांची चौकशी करून या, मग बघा हा परमार्थ वगैरे काय. या काय कमाले पहा. मड बाजूला ठेवून पेरणी करायला शिकवणाऱ्या माणसांमध्ये यांना केवळ परमार्थच दिसला. असो, या. महाराज अचानक का? आता तुम्ही कीर्तनाला उभे राहणार, मग बातमी योग्य माणसापर्यंत पोहोचली म्हणायची. घ्या. नाही म्हणजे त्या निमित्ताने तरी मठात आला तुम्ही. मधुराच्या कीर्तनाचं जर निमित्त असेल ना, नाही तर मी कार्तिक महाराजांना सुद्धा भेटायला गेलो असतो. आणि वेळ आली तर जाईल. अजून मनातून गोष्टी गेल्या नाहीत म्हणजे? माही, पण त्याचा राग आहे असं नाही, आणि आता पुढे जाऊन तो राग राहील असंही नाही. का? बसा. माही, माझे मुद्दे अमान्य करायला त्यांच्याकडे पुष्कळ कारण होती. ती त्यावेळेस त्यांनी दिली, मी मान्यही केली. पण इथे तसं नाही. मधुराचा अधिकार तो त्यांना द्यावाच लागेल. हो, पण तुमच्या मार्गदर्शनाची गरज भासेल ना तिला. तिच्या कीर्तनासाठी मी कधी तयार आहे माही. संजय महाराज, अहो कीर्तनावरचं प्रेम तिळमात्रही कमी झालेलं नाहीये तुमचं. कसं कमी होईल? कारण ते निर्माण केलेलं प्रेम नव्हतं, निर्माण झालेलं होतं ते फार अधुरं. आता तुम्ही कीर्तनाला उभे राहाल, मग सारं काही अनुभवलंच बरं का. हा अनुभव विसरता येत नाही. सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर. सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर. तू हा विठ्ठल बरवा बरवा, तू हा माधव बरवा. तू डोक्याला बांधलेला फेटा, कपाळाला लावलेला गंध आणि कमरेला बांधलेले ते उपरणं विसरता येऊ शकतो मधुरा? पटवाजाच्या टाळाच्या आवाजात गळ्यातल्या विनेनंही सहभागी व्हावं. तो निर्माण होणारा नाद विसरता येऊ शकतो मधुरा? समोर हजारो लोकांचा एक सोबत टाळीचा ठेका आणि त्यात माझ्या पांडुरंगाचं नामस्मरण. हे पाहिल्यावर खरंच वाटतं हा सुख सोहळा स्वर्गी नाही. तुझे बाबा नेहमी कीर्तनात सांगायचं, म्हणे ते
सांसारिक सुखाची आणि आत्मिक समाधानाची तहान प्रत्येकाला आहे, पण त्यासाठी आपण काही करायची गरज नाही. कारण आपल्या संतांनी डोळ्याच्या कवेत न बसणारा महासागर निर्माण करून ठेवलाय, तोही त्यांच्या अभंग आहे. कीर्तनकाराचं काम एवढंच, येईल त्याला निरूपणाची एक ओंजळ द्यावी आणि त्यांची तहान कायमची भागवावी. आणि हे काम आता तुम्हाला करायचंय. संजय महाराज, कीर्तनावर एवढा जीव असताना कीर्तन का सोडलं? तुझे बाबा गेल्यानंतर सारं काही दिखाव्यापुरतंच उरलं मधुरा. त्या तिथे जडलेली 3 कळची बाधा, गणक, कांता आणि कीर्ती, त्यात सगळे अडकले आणि पुढेही अडकत राहतील. माझे खरे मुद्दे होते, पण त्याला खोटी कारण देऊन कायमचं पुसून टाकले या लोक. असो, म्हणजे मधुरालाही संघर्ष आला. संघर्ष कोणाला चुकलाय, पण या सगळ्यातून तुला मार्ग काढावाच लागेल. कारण असे खूप सारे अभंग आहेत मधुरा, जे तुझ्या तोंडून निरूपणाची अपेक्षा करत असतील. त्यांना न्याय दे. चला माई, येतो. योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिल शक्तिधरा स्वधाम्ना अन्यौश्चहस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्. मधुरा, काय गं बाई? ही घे. जनाबाईंची अभंग गाथा. तुझ्या बाबांची. माई, अगं मठातील सगळे ग्रंथ मी वाचले, पण हा कधीच पाहिला नाही. हो, मीच दुसरीकडे ठेवला होता. का? पांडुरंग हरी. रामकृष्ण. पाणी आणते हा. थांब माई, मी आणते. राहू द्या मधुरा, राहू द्या. माई बसा तुम्ही. मधुरा, जरा दास महाराजांना बाहेर बोलवा. अहो, ते कीर्तनासाठी बाहेर कमी गेले. बर. माई, काल महत्वाच्या कामामुळे मठात यायला जमलं नाही, आणि इथले दर्शन न झाल्यास मनी प्रसन्नता राहत नाही. म्हणून जसा पोहोचलो तसा मठात सगळा व्याप निघून जातो इथल्या शांततेत. अहो, या मठाची महती आहेच अशी. वारीत विठ्ठलाची आणि इतर वेळी मठाची ओढ ही राहतेच. पांडुरंग हरी. अगदी बरोबर आहे तुमचं. बसा. वारीत विठ्ठलाची भक्ती आणि आपल्या मठात पूर्वीपार चालत आलेल्या नियमांचं काटेकोर पालन हेच कारण असावं कदाचित. आणि यामुळेच या दोन्हींमधली अखंडता कधीच लोप पावत नाही. बरोबर ना? अगदी बरोबर. पण माई, भक्ती आणि नियम यात जर खंड पडू लागला तर ओढ आपोआप कमी होते आणि मग त्या गोष्टींचा ऱ्हास होतो. महाराज, म्हणजे नियोजनात काही अडचण आहे? बाहेर कोणी काही बोललंय? नाही माई, बाहेरून आपल्या फडाकडे कुणी बोट करू शकत नाही, पण आतूनच पोखरण्यास सुरुवात झाली. आता दास महाराज मधुराला कीर्तनासाठी उभं करायचं म्हणत आहेत. आई, ही गोष्ट आतून पोखरण्यासारखीच झाली ना. अहो, पण महाराज, हा केवळ दास महाराजांचाच निर्णय नाहीये. मधुरा, आजपर्यंत तुम्ही दास महाराजांसोबत कीर्तनासाठी गेलात, त्यांना टाळकरी म्हणून साथही केली. याबद्दल आम्ही तुम्हाला काही बोललो का? याविषयी लोक आमच्या पाठीमागे काही बोलत नव्हते असं नाही बरं का. फक्त आमच्याकडे पाहून त्यांनी आमच्या समोर बोलायची हिंमत केली नाही. पण आता तुम्ही जर कीर्तनासाठी उभं राहणार असाल, जे की आपल्या फडाच्या नियमात नाही बसत, मग मात्र आम्ही त्यांना शांत करू शकत नाही. आणि जसे तुम्हाला इतर सगळे अधिकार दिलेत, मग हा उगाचच हट्ट का? महाराज, हट्ट? हो, याला हट्टच म्हणायला हवं.
आपल्या फळाचे सर्व नियम माहिती असताना या विचारापर्यंत जाणं म्हणजे काय? हं? माई, आपण तर सारं काही जाणतात तरीही. पण मला सांगा माई, आज जर जगन्नाथ माऊली असते तर त्यांनी आपल्या नियमांसमोर ही गोष्ट मान्य केली असती? नाही माई, मग हे सगळं तुम्ही दास महाराजांना समजवायला हवं होतं. महाराज पण निर्णय सर्वस्वी महाराज मी तुमच्यावर. त्या पात्रतेची नाहीये का? मधुरा, शिक्षण पूर्ण करून अथवा मोठ्या पदव्या हासिल करून अवश्य परिपूर्णता येतही असेल, पण इथे ते अमान्य. सगळंच अमान्य नाहीये इथे. मग कीर्तनच का मान्य नाही? मधुरा, महाराज, अहो लहानाची मोठी झालीये मी या मठात. मित्र म्हणून सोबत होते ते या संतांचे अभंग. सुख दुःख या सगळ्यां पलीकडे जाऊन कळालं की अंतरिया धारा आनंदाचं. हा आलेला स्वानुभव मला माझ्या पुरतच मर्यादित नाही ठेवायचा. महाराज, एका अभंगाचं निरूपण सुद्धा पुरेसं या जगण्याचा अर्थ कळण्यासाठी. हे जसं मला कळालं तसं त्यांनाही कळावं, आणि त्यासाठी कीर्तन सेवेसारखी दुसरी सेवा नाहीये महाराज. आपल्या फळाच्या नियमांना मानणारा समूह ही सेवा कधीच मान्य करणार नाही. आणि त्या वारकऱ्यांचं अनुयायित्व टिकून असण्याची कारण तुम्हाला दोघींनाही माहिती आहे. आम्ही बाहेर पाहतोय, काही फळात महिला कीर्तन करतात, तिथे त्यांना तो अधिकार आहे. पण अशा फळांना ना इतिहास आहे ना ओळख. अगदीच बोटावर सुद्धा मोजता येतील एवढेच अनुयायी आहेत त्यांचे. आषाढी वारीची पालखी निघताना या मठाचं रूप पाहिलंच आहेस की. त्याच वारकऱ्यांमुळे राजमहालासारखं स्वरूप प्राप्त होतं याला. आणि या राजाची हुकुमशाही, सत्ता अबाधित राहावी म्हणून नियमात बदल नकोय. मधुरा, या संप्रदायाला कधीच राजकारणाचं गालबोट लागलं नाही. आणि याच संप्रदायात वर्चस्व टिकून ठेवण्याचं राजकारण. महाराज, ते तरी इतक्या थराला वाढलं की एखाद्या स्त्रीकडून जगण्याचा बोध घेणं म्हणजे चूक वाटावी तर. अरे वा, म्हणजे आता तुम्हालाच तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. मग नका करू हट्ट. बाकीचं जे काही असेल ते मी स्वतः दास महाराजांशी बोलेन. तुम्ही तुमच्या महाविद्यालयीन शिक्षणाकडे लक्ष असू द्या. आणि हो माई, राहिला विषय सप्ताहाचा, तर काल्याचं कीर्तन स्वानंद करते. एक वडीलधाऱ्याची आज्ञा समजा अथवा फडकरी आदेश. मी तुम्हाला कीर्तनाला उभं राहायचा अधिकार देऊ शकत नाही. रामकृष्णारी. अधिकार हे एक शस्त्र आहे. त्याचा वापर विश्वाच्या उद्धारासाठी करता येतो किंवा मग विनाशासाठी. म्हणून अधिकार त्यांच्याकडेच असावा जे विश्वाचा उद्धार करू शकतील. नामदेव कीर्तन करी पुढे नाचे पांडुरंग जनी म्हणे बोला ज्ञानदेवा भंग. अधिकार महाराज कोणाकडे आहे तर जनाईकडे. आदेश कोणाला आहे? ज्ञान यांच्या राजाला. हा बोला ज्ञानदेवा भंग. कारण विश्वाच्या उद्धाराची जबाबदारीच मुळे ज्ञानेश्वरांनी. अशी ही वारकरी संप्रदायाची पहिली फडकरी म्हणजे जनाई. पण आजच्या जनाईच्या वंशाचा अधिकार काय? तिचे हाक तो पांडुरंग तरी ऐकेल काय? लांघवी